नमस्कार माझे मित्र मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवी व्हॅकन्सी बघणार आहे. ती व्हॅकन्सी काय, आपण आता ही व्हॅकन्सी बघूयात. तर या व्हॅकन्सीमध्ये नाही का ECH सेल्स म्हणजे ECHची ह्या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेली आहे. आपल्या ठिकाणी ही त्यांचे ईमेल ID आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी दिलेले आहे. ह्या ठिकाणी एम्प्लॉयसाठी काही शॉर्ट नोटीस दिली त्यांनी, आपण ती नोटीस बघूयात. ECHचं ही आपल्याला ॲप्लिकेशन भरायचं आहे. मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल स्टाफ हे यांचं कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवरती असणार आहेत. आणि हे नाही का पॉलिक्लिनिकमध्ये आहे. ह्याच्यामध्ये ECHची जी पॉलिक्लिनिक आहे त्या ठिकाणी आहे, म्हणजेच अकोला, अमरावती आणि वर्धा ह्या ठिकाणी त्यांचं आहे. आणि ह्यांचा पिरियड आहे 1 इयरचं. ह्याच्यामध्ये पिरियड ठेवलेले आहेत त्यांनी, म्हणजे 1 वर्षाचा आहे. ह्याच्यामध्ये ESM टिल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला जे काही सब्जेक्टचे परफॉर्मन्स आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता आपण अपॉइंटमेंटमध्ये कोणाकोणाला कॅन्डिडेट आहेत आपण बघूया. त्याच्यामध्ये पोस्ट कोणासाठी किती आहे. अपॉइंटमेंट आहे, नंतर मिनिमम क्वालिफिकेशन, एज, व्हॅकन्सी आणि आपलं पेमेंटचं रिक्वायरमेंट सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी. तर आपण आता हे सगळं 1 बाय 1 बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अपॉइंटमेंटमध्ये नाही का मेडिकल ऑफिसरचं आहे. त्याच्यामध्ये MBBS झालेलं पाहिजे 3 वर्षाचं. त्यांचं एक्सपिरियन्स पाहिजे, इंटर्नशिप झालेली पाहिजे. त्या ठिकाणी 66 पोस्ट आहेत. त्यांचं एज सांगितलेलं आहे त्या ठिकाणी 66 वयापर्यंत आपण करू शकतो. आणि या ठिकाणी नंबर ऑफ पोस्ट दिलेले, अकोल्याला 1 आहे आणि अमरावतीला 1 आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांना पेमेंट 95,000 इतकं आहे. नंतर डेंटल ऑफिसर आहे. BDS कंप्लीट पाहिजे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, एज लिमिटेशन 63 एज पाहिजे. अमरावतीला 1 पोस्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांना पण 95 पेमेंट आहेत. 95,000 इतका पेमेंट आहे. फार्मासिस्टला पण B फार्मसी, डिप्लोमा फार्मसी कंप्लीट पाहिजे आणि मिनिमम 3 इयर्सचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे. त्या ठिकाणी एज लिमिटेशन 56 सांगितलेलं आहे. अमरावतीला 1 पोस्ट आहे, त्यांना पेमेंट सांगितलेलं आहे 36,500 इतकं पेमेंट असणार आहे. त्यानंतर नर्सिंग असिस्टंट म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे हे आपण नर्सिंगसाठी आहे. नर्सिंग असिस्टंट म्हणून सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी BSc नर्सिंग कंप्लीट पाहिजे, GNM कंप्लीट पाहिजे. क्लास 1 नर्सिंग असिस्टंटचा कोर्स असतो तो कंप्लीट पाहिजे आणि मिनिमम 5 इयरचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी एज लिमिटेशन दिलेली आहे 56 एज लिमिटेशन आहे. अमरावतीला 1 आणि वर्धाला 1 व्हॅकन्सी आहे. ह्या ठिकाणी टोटल अशा 2 व्हॅकन्सी आहेत. तर स्टाफला त्या ठिकाणी पेमेंट दिलं आहे 36,500 पेमेंट दिलेलं आहे. त्यानंतर DEO म्हणून क्लर्क्स जागा आहे. त्या ठिकाणी ग्रॅज्युएट कंप्लीट पाहिजे, क्लास 1 पाहिजे, त्याच्यामध्ये 5 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. 53 एज लिमिटेशन आहे. वर्धाला 1 पोस्ट वॅकंट आहे. 29,200 पेमेंट आहे त्यांना. ड्रायव्हरला 8वी पास पाहिजे. या ठिकाणी 5 इयरचं ड्रायव्हिंग लायसन वगैरे पाहिजे, 5 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. 53 एज लिमिटेशन आहे. अकोल्याला 1 पोस्ट आहे आणि ह्या ठिकाणी नाही का त्यांना 25,600 इतका पेमेंट आहे. फिमेल अटेंडन्स म्हणून आहे. ह्या ठिकाणी त्यांना नाही का क्लिनिंगसाठी राहतात त्या. ह्या ठिकाणी त्यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि 53 एज लिमिटेशन आहे. अमरावतीला 1 पोस्ट आहे, यांना 21,800 इतका पेमेंट आहे. तर ह्या ठिकाणी नाही का आपल्याला हे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी नाही का अपॉइंटमेंट वगैरे घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी नाही का आपल्याला फीस आपल्याला त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये ही त्यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आपल्याला पूर्ण डिटेल भेटणार आहे. हा त्यांचा टेलिफोनचा नंबर आहे, आपण त्यांना कॉन्टॅक्टही करू शकतो की नेमकं आपल्याला डेट कोणती आहे कोणती नाही. ह्या ठिकाणी नाही का लास्ट डेट त्यांनी सांगितलेलं आहे. रिसिप्टवरती जी आहे ती डेट आहे ह्या ठिकाणी 10 ऑगस्ट 2026 लास्ट डेट आहे. त्याच्या आधीच आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन रिसिविंगचं आफ्टर 1200 आवर्स नंतर 10 ऑगस्ट 2026 असं सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू डेट ते सांगणार आहेत, वेन्यू सांगणार आहेत. त्या ठिकाणी जर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्याच्यासाठी आपला मोबाईल, ईमेल ID हे आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे, म्हणजे हे शॉर्टलिस्टमध्ये आपल्याला ते कॉल करून बोलवतील. आणि आपले जे कोणते डॉक्युमेंट आहेत 10वी 12वीचे, मॅट्रिकचे, फोटो कलर साईजचा हे इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांनी बघणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित अपडेट करून आपल्याला घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आपला वॉक इन इंटरव्ह्यू पण आहे. ते इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आपल्याला. ऑनलाईन त्यांना अप्लाय मेल वगैरे करायचं आहे आणि इंटरव्ह्यूला जायचं आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.